हे नारळ झाड आहे मोठे मोठे. कुठे दाखवा. ओके, जे लांब लांब दिसत ना मोठे मोठे ते नारळ झाड. आपले फोटो असे चालते बरं का. हा, पाय मोठे आणि धड बारीक. अजून कोणाला हवंय का पेरू? आशुतोष तुला पेरू हवाय का? केळी झालं छोटा हाती. आदेश तुला मारलेलं आवडतं ना? हा, मारायला आवडतो माझं. ओके बघ केक बागू आजच बघ केक बाग. हिला दाखव ना. जाईन बाहेर हिला दाखव दे. केक बाग हे बघ. दिसलं का? मी दाखव. ओके, गाडी थांबून दाखवेल तुला. हे बघ, तुला आता केळच दाखवतो डायरेक्ट. केळ का आधी बघ केळ पहिले केळ. मला घ्यायचे. पहिले केळ पाहिले का? थांब दादा तू. अरे हल्लो नका नाही आणते ना आपल्याला ते. पाहिले का आदेश? केळ. याला केळीची फणी म्हणतात. काय हिरवे कसं काय पण ते? ते कच्चे आहेत ना अजून. हा हा कच्चे. ते मग काही काळानंतर पिकतात. नको मग पिकल्यानंतर यांना काही मशनीमध्ये टाकून पिकवतात. आता पहिले त्यांच्या वाखरी होत्या, वाखरीत पिकवायची. आता काही मशिनरी असतात. अजून आहे पेरू आहे ना. द्या. किती रुपयाला घेतले पेरू? 50 रुपयाला देऊ. एक पेरू कमीत कमी पावशेर टाकतो. द्या ना. तिखट मीठ लावायला लावा ना. म्हणजे एक पेरू किती रुपयाला होता? कमीत कमी मीठ बघ सांग बोल ना. सांगा. 50 रुपीजला 1 पेरू. त्यांना खावायला. 2 पेरू तर 1 पेरू कितीला? एवढा पेरू. ए भैया याला सांग रे एक तिकट फोड मीठ खायला. आणलेलं आहे काय अरे आशुतोष, खा रे तेवढा. एक फोड का म्हणा. हा द्या ना. खाऊन घे लवकर ते आशुतोष. सापडा. हे आशुतोष, खाऊन घे बेटा. एवढी फोड पाहिजे. इकडे पाय घे रे. तिकट मीठ पुढे पण सापडा ना. गोरक्ष. जाऊ द्या. काय या अशा ज्या बॉर्डर असतात ना, इतके भयानक प्रॉब्लेम असतात ना इथं. सिंगम पिक्चर. तिथे ऐकले ना गाईड नाही. काय? प्रॉब्लेम असतात. तुझं हे ना हे असं काय बॉर्डर मधलं ज्यामध्ये लोकांचे काही लोकांचे किचन कर्नाटकमध्ये आहे आणि घर आहे ना हॉल महाराष्ट्रामध्ये. मग आता